गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस। आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे उमेदवार आयस पाटील भाजपाच्या उमेदवारांसाठी हलकर्णी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली। या सभेला अलोट आणि अमापाशी गर्दी पाहता ही विजयाची नांदीच आहे असं प्रत्यक्ष आमदार शिवाभाऊ यांनी सांगितलं। माननीय आयस पाटील साहेबांना 80% मतदान देऊन आम्ही संपूर्ण नंदनगाव साहेबांच्या विजयासाठी ताकदीनं कटिबद्ध आहे। कमळ फुलणार एवढी आमची गॅरंटी आहे आणि गुलाल आपला पोहोचण्यासाठी पुढाकार घेणारे तुमचं आमचं कडकदार नेतृत्व या भागाचे लोकप्रिय आमदार शिवाभाऊ पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचा हात ज्यांच्या पाठीवरती आहे ते तुमच्या आमचे लाडके शिवाभाऊ यांचं आगमन या माध्यमातून आयस पाटील साहेब हे प्रचंड मताने निवडून येतील। पाहता तर 100% आजच आम्हाला गुलालाची तयारी करायला काही अडचण नाही। उडीगड्डीतून जर आयस पाटील साहेबांना प्रचंड प्रतिसाद भेटत आहे आणि ही जर गर्दी बघितली तर आमचे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदेतून आयस पाटील साहेब, हलकर्णी पंचायत समितीमधून स्वप्नील इंगोले व आपले बसरगीचे उमेदवार जाधव सगळेजण प्रचंड उच्चांकी मतांनी निवडून येणार आहेत, यात काही शंका नाही। भारतीय जनता पार्टीचा ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಮತವನ್ನ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಆಯಸ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತಗಳಿಂದ ಅವರನ್ನ ಆರಿಸಿ ತರಬೇಕಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ। ची सभा मी बघितल्यानंतर इतका आनंद झाला की मला माझे वडील जे कमळाचं एक बी घातले होते एका वृक्षाचं, आज ते वृक्ष एवढं मोठं झालं आहे की अशा हे प्रचंड गर्दी बघून मला असं वाटलं की वटवृक्षात ते रूपांतर झालेलं आहे आणि विकासाची साथ, विकासाची प्रगती मार्गावर आहे। आता तुमच्या हातांनी तुम्ही त्या विकासाला तुम्ही चालना द्यावी अशी माझी कळकळीची नम्र विनंती। माझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण होत आहे, माझ्या काकांनी त्याला साथ देत आहे। दोघं पार्थ सारथी सारखं आता हे राजकारण चाललेलं आहे, त्याला तुमची साथ हवी आहे ही माझी कळकळीची नम्र विनंती। माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मंडोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप प्रवेश करीत आयस पाटील यांना सपोर्ट जाहीर केलेला आहे। जाहीर पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय? जाहीर पाठिंबा देण्याचं एकच कारण आहे की विकासाची गंगा ही आमच्या मतदारसंघात वाहिली पाहिजे। आमचा आवर्षणग्रस्त असलेला पूर्व भाग इंग्लंडमध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडत असेल तर आमच्या भागामध्ये 25 मिलीमीटर पाऊस पडतो। यासाठी आवर्षणग्रस्त भागासाठी पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी आम्ही गेली 10-12 वर्ष प्रयत्न करत आहोत। तो प्रश्न फक्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे आयस पाटील साहेबांनी निवडून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि त्यांच्याकडून या भागचा पाण्याचा प्रश्न सोडून घेण्याचा शिवाभाऊंच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आपण हा भागचा विकास करून घेण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा। सभेची जर प्रचंड गर्दी बघितली
तर ही विजयाची नांदीच समजावी अशी ही सभा होती. साहेब काय सांगाल, आजचा प्रचंड जो मतदारांचा उत्साह बघितला, उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला रॅलीला आणि या सभेला, यावरून काय सांगाल? ही जी आपली जनतेने माझ्यावर दाखवलेलं प्रेम आहे आणि हे प्रेमापोटी आलेली संपूर्ण जनता आहे. ही जनता जी होती ती पब्लिक होती, ती कुठल्याही भाड्याची नव्हती. स्वतः बीजेपीचे कार्यकर्ते, बीजेपीचे बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, वॉरियर्स आणि सर्व लोकांनी ही माझ्यावर आमच्या तिन्ही उमेदवार दाखवल्यानंतर प्रेम आहे. साहेब काय सांगाल, BS पाटलांचं स्वप्न या ठिकाणी तुम्ही पूर्ण करताय, त्याबद्दल सगळे भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला सपोर्ट देत आहेत, काय सांगाल? BS पाटील सर हे माझे बंधू होते. त्यांचं एक स्वप्न होतं की ह्या भागामध्ये कमळ फुलावं आणि त्यांच्या एक स्वप्न पुरं होईल, आम्ही पुरं करून दाखवणार, हे आमचे एक निश्चित करून दाखवणार. साहेब आमदार शिवाजीराव पाटलांसारखे आमदार या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून, भाजपाच्या माध्यमातून तुम्ही विकास करणार आहात, विकासाचं विजन घेऊन तुम्ही समोर आलेला आहात. शिवाभाऊंनी सुद्धा या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की या ठिकाणचा विकास, ज्या ज्या समस्या आहेत त्या आपण अगदी लगेचच पूर्ण करणार आहोत. बरोबर आहे, शिवाभाऊ आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आमच्या बरोबर आहेत. मोदी साहेबांचं विजन आहे की विकसित भारत, सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, अशा बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत. आणि शिवाभाऊंचं एक विजन असं आहे की चंदगड मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कंपन्या आणून रोजगार निर्मिती करून देणे, शेतीमाल विकण्यासाठी योग्य भाव मिळण्यासाठी खरेदी विक्री संघ या ठिकाणी तयार करणे, अशा बऱ्याचशा योजना आहेत, पर्यटनाच्या योजना आहेत आणि त्या लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहोत. साहेब आपल्या मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एकच आवाहन करतो मी, सर्वांनी मिळून मला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि ह्या भागाचा विकास करून घ्यावा आणि मला विकास करण्याची संधी द्यावी, एक मी सर्वांना विनंती. IS पाटील साहेबांना निवडून देणार का? मनीषा ताईंच्या कमल चिन्हासमोरचं बटन दाबणार का? स्वप्नीलच्या कमल चिन्हासमोरचं बटन दाबणार का? निश्चितपणानं तुमचा आवाज शिवाभाऊंच्या माध्यमातून देवाभाऊ पर्यंत जाईल आणि आपली अपेक्षा अशी व्यक्त करतो की आपण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी IS पाटील साहेब, मनीषा जाधव आणि स्वप्नील इंगवले यांना प्रचंड मतांना निवडून द्यायला अशी अपेक्षा. आमदार साहेब या ठिकाणी ही जी विराट सभा बघितली, ही विजयाची नांदीच आहे असं इथं सगळ्यांमध्ये चर्चा आहे. या गर्दीवरून तुम्ही काय सांगता? हे बघा, मी या भागामध्ये सातत्याने येत असतो. या भागातले आदरणीय नेते आमचे IS पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, आमच्या भारतीय जनता पक्षाची प्रचंड अशी ताकद आहे. आमचा बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, पन्ना प्रमुख, प्रभारी आणि आमच्या सगळेच गावात आम्ही सक्षम असे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि आज आम्हाला या विजयामध्ये मनोहर साहेब असतील आणि अविनाश दुधाळे असतील, आमच्या भगिनी सरपंच असतील आणि बऱ्याच लोकांची नावं घेईल तेवढे कमी आहेत. कारण एवढं सांगतो की अतिशय आनंद होत आहे की भारतीय जनता पक्षाचा या मतदारसंघामध्ये एक आमदार दिल्यानंतर आज भारतीय जनता पक्षाचे 9 झिरो आपण बोललो होतो, 18 झिरो बोललो होतो आणि ते स्वप्न साक्षात साकार होत आहे, याचा मला आनंद होत आहे. आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोलतो. आम्ही कधी आश्वासन दिलेलं नाही आहेत, आम्ही कधी खोटं बोलत नाहीये आणि आम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाबद्दल बोलतो. आम्ही राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचं दैवत देवेभाऊंच्या कामाबद्दल बोलतो. आणि मी चंदगड विधानसभेमध्ये 30,000 कोटीचा विकास निधी आणलाय, त्या कामाबद्दल बोलतो. लोकांना आता भाषण आणि अशा नाही नको आहे, लोकांना विकास लागतो. आपली प्रचंड अशी आमची तरुण पिढी आज बेरोजगार होऊन बसलेले आहेत, त्याला रोजीरोटी लागते. आज आमच्या आया बहिणी आज हॉस्पिटलसाठी तडपतात आहे, लोक मरालेत, खरं कोणाला तिचे तयार नाही. म्हणून आपली सगळी आज 30,000 कोटीमध्ये आयुष्मान हॉस्पिटल असेल, सैनिक भवन असेल, स्पोर्ट्स अकॅडमी असेल आणि 90,000 कोटीचा रस्ता आपल्या चंदगड विधानसभेत चालल्यामुळे विकासाला सुरुवात झाली. पण जनता विकासाच्या मुद्द्यावरती आमचे सगळेच उमेदवार निवडून देतील याची शंका नाहीये. आमच्या IS पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर आमच्या जाधव ताई आहेत, त्याचबरोबर आमचे इंगोले भाऊ आहेत. हे ताकदीचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती
पहिल्यांदा चंदगड विधानसभेमध्ये निवडणूक आहेत आणि भाजपच्या चिन्हाची ताकद काय हे अख्ख्या देशाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. एक नंबरला जो मोदी साहेबांचा विकसित भारत तसाच देवाभाऊंचा विकसित महाराष्ट्र. आणि माझं एक स्वप्न घेऊन चाललोय की चंदगड विधानसभेमधला शाश्वत विकास आपल्याला 100% मार्गी लागतो. म्हणून तरुण असतील सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात आहे. त्यांचा सगळ्याचा मान सन्मान टाकून ही भारतीय जनता पक्षाची गौरतोड कायमच राहील याची मी काळजी घेतोय. मतदारांना एक आव्हान काय करा? मी सांगितलं आता जेवणावळी चालू आहेत प्रत्येक गावामध्ये. जेवण कोणाचे पण खा, काय त्यांचं लक्ष्मी दर्शन होते, लक्ष्मी दर्शन घ्या. खरं मतदान करतेवेळी भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह महत्वात ठेवा. हे लक्ष्मीचं कमळ आहे आणि हे कमळ चिन्ह म्हणजे भारतीय जनता पक्षाचं प्रतीक आहे. हे एकदा एक संधी दिल्यानंतर लोकांना कळेल. एक आमदार म्हणून आपण आल्यानंतर 30,000 कोटीचा निधी एका वर्षात आला आणि आता सगळे माझे सहकारी ज्या पदावर आल्यानंतर विकासाची गंगा व्हायल एवढेच मी जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जयद सय्यद सह लता पालकर हलकर्णी.